श्री बाबाजी पिनाकेश्वराच्या सन्नीत स्वतः अनुष्ठानाला बसायचे. त्यावेळेस एवढी मंडळी अनुष्ठानाला बसत नसत, थोडीच बसायची. अनुग्रह देऊन त्यांच्याकडं अनुष्ठान करून घ्यायचे. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं. स्वतः जनार्दन स्वामी स्नान झाल्यानंतर एक घमिलभर विभूती मंत्रून ठेवायचे. स्वतः सर्व अंगाला लावायचे. त्या विभूतीतील काही विभूतीच्या पुड्या महत्त्वाच्या सेवेकऱ्यांना द्यायचे आणि सांगायचे सर्वांना विधिपाठ करा. जो विधिपाठ करेल त्याच्या पंक्तीला बाबा बसतील, फराळाला बसतील. श्री पिनाकेश्वराच्या सुरुवातीला तिथं बाबा दररोज लोटांगण घालून 108 प्रदक्षिणा करायची. किती कठोर साधना बाबांनी केली. सर्वसामान्याचे काम नव्हते. आता पिनाकेश्वराचं मंदिराचं काम पूर्ण झालं. कुट्या झाली, सर्व व्यवस्था झाली. लाखो भाविकांना बाबांची ओळख झाली. जातेगावचा महादेव, मोठा महादेव अशी म्हणून ख्याती झाली. त्याचबरोबर एक महान शिवयुगाचं दर्शन घडत होतं. लोक जनार्दन बाबाला, पिनाकेश्वराला नवस करायचे. महादेवा, जनार्दन बाबा, आम्हाला तू जर पावला तर दाळबट्टी म्हणजे रोडग्याचं जेवण देईल. हजारो भाविकांना असा अनुभव आला आणि ते रोडग्याचे दाळबट्टीचं जेवण द्यायचे. बाबांची कीर्ती चोहीकडे पसरली. वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप, वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप. कीर्तिमुखी त्यांचा नारायण, हो कीर्तिमुखी त्यांचा नारायण. वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप. कीर्तिमुखी त्यांचा नारायण, हो कीर्तिमुखी त्यांचा नारायण. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त बाबांनी पाहिला. वैदिक, याज्ञिक, वेदमूर्ती ब्राह्मणद्वारा शास्त्रयुक्त पद्धतीनं पिनाकेश्वराची प्राणप्रतिष्ठा अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाली. यज्ञ झाला. पंचक्रोशीतील भावी भक्त पहाड चढून श्री पिनाकेश्वराचं दर्शन घेत सर्व सेवा करू लागले. आणि खरोखरच दिनांक 26/11/1968 या शुभदिनी महापर्व काळावर दुपारी पिनाकेश्वराचा कलशारोहण झाला. ध्वजारोहण झाले. स्वतः जनार्दन स्वामींच्या हस्ते या पिनाकेश्वराची, महादेवाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. लक्ष लक्ष भोजन झाले, अन्नदान झाले. भाविकांनी प्रचंड जयघोष केला. हर हर महादेव, पिनाकेश्वर महाराज की जय, जनार्दन बाबा की जय, बजरंग बली की जय, सब संतन की जय. सर्वांनी महाप्रसाद घेतला. या कार्याचं वर्णन करणं शक्य नाही. अशा भव्य दिव्य स्वामींच्या कार्याला आणि सुरुवात झाली.
जनार्दनांच्या शुभ कार्याशी, जनार्दनांच्या शुभ कार्याशी त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. जनार्दनांच्या शुभ कार्याशी, जनार्दनांच्या शुभ कार्याशी त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. जाते गावचा जंगली पहाड, जाते गावचा जंगली पहाड, भक्तगण आणि सेवक थोर. निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. या भव्य दिव्य जातेगावच्या पहाडावर पिनाकेश्वर मंदिरात आज तुम्ही सिद्ध माऊली आहात. आम्हाला क्षमा करा, लेकरू चुकतंय, क्षमा करा. बाबांनी क्षमा केली, कारण बाबांना कार्य करून घ्यायचं होतं. त्यानंतर महाप्रसाद झाला, सर्वांनी महाप्रसाद घेतला आणि प्रत्येक जण जनार्दन स्वामींचं आणि पिनाकेश्वरांचं दर्शन घेऊन घरी जायचे. दररोजचा नित्यनियम चालू झाला. इकडं जनार्दन स्वामी दररोज आपलं फलार झाल्यानंतर गोग्रास गाईला द्यायचे. कुट्याजवळच गाईचा गोठा असायचा. आहुती झाली, गाईला पहिला प्रसाद देत, गाईवरून हात फिरवत खऱ्या अर्थानं गोशाळा बाबांनी पिनाकेश्वरला सुरू केली. पिनाकेश्वराची सर्व व्यवस्था पाहून भावभक्तीनं डोंगर फुलून गेला. स्वतः जनार्दन स्वामी खूप आनंदी होत असत. परंतु पुढे बाबांना अनेक मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता. तसा संकेत भगवान शिवाचा झाला आणि त्याच वेळेस शिर्डीचे कोते परिवार श्री गोविंदराव कोते, मारुतराव कोते गाडी घेऊन आले. या कोते परिवाराला दर्शन झाल्यानंतर पूर्ण सोन्याचा डोंगर दाखवला बाबांनी. काय आश्चर्य! बाबांनी सांगितलं, बघितलं म्हणे हो, चला आता आपल्याला इथून वेरूळला जायचंय. कोते दादांनी सांगितलं, बाबा आपल्याला नेण्यासाठी गाडी आणली, लगेच बसा, तयारी करा. देवा हो, जनार्दन स्वामींनी जातेगावचा डोंगराचा त्याग करायचं ठरवलं. जाताना सर्वस्वाचा त्याग करून संग काही न घेता बाबा पिनाकेश्वरून त्या पिनाकेश्वराला दंडवत घातला आणि जातेगावून बाबा थेट औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ घृष्णेश्वर जवळ आले. हे घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र वेरूळ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक दिव्य असं पूर्ण ज्योतिर्लिंग, पवित्र भूमी, प्राचीन तीर्थक्षेत्र, सिद्धभूमी, अशा ठिकाणी जनार्दन बाबा एका सीताफळेच्या लाकडाची, चिपाटाची, गवताची झोपडी करून राहिले. कशासाठी? तर त्या ठिकाणी सिद्धेश्वरी म्हणजेच पार्वती माता तिथे थांबलेली होती, रुसून बसली होती. त्या ठिकाणी सिद्धेश्वराचा जीर्णोद्धार करायचा मानस जनार्दन बाबांनी केला. परिसर स्वच्छ केला आणि कार्याला सुरुवात केली. तेथील वेदोनारायण ब्राह्मणांना, गुरुमंडळींना फळाचा प्रसाद वगैरे दिला. गावातील सरपंच बोलून घेतले. सरपंच कचरू पाटील आणि उपसरपंच लालाभाऊ परदेशी यांना बोलवून घेतलं. त्यांनी बाबांचं दर्शन घेतलं.
समोर बसले तेव्हा जनार्दन बाबांनी त्यांना सांगितलं, या ठिकाणी सिद्धेश्वराचं नवीन मंदिर बांधायचं आहे, तर एवढी जागा सत्कार्यासाठी हवी आहे. त्यांनी लगेच सर्वानुमते ठराव मंजूर करून गुरुदादांना बोलावलं. देवाच्या कामासाठी एवढी जागा हवी आहे. ती जागा बाबाजींना दिली. बाबांनी जागा मोजून भूमिपूजन केलं. नित्यनियम म्हटलं. मंदिराचा पाया आखला. शेकडो भाविक दर्शनाला आले. श्रमदान करू लागले. कामाला सुरुवात झाली. जाते गावी बाबांची कीर्ती होतीच. ती ऐकून भाविक भक्त गर्दी करू लागले. त्या ठिकाणी बाबांची कुट्या तयार झाली. भंडारघर तयार झालं. वेरूळ आश्रमात भंडारघरची आई भाकरी करायची. तो टोपल्यात टाकायची, तर भाकरी गायब व्हायची. कितीतरी दिवस कळत नव्हतं हा प्रकार काय. भाकरी तर भरपूर करायची, पण टोपल्यात शिल्लक नाही. एक दिवस रावसाहेब पाटील त्यांच्या छातीवर भूत बसलं. अदृश्य रूपानं बसलं. उठून देईना. सारखं खाली दाबायचं. तेव्हा त्यांना कल्पना आली, त्या परिसरात भूत आहे. त्यांनी लगेच बाबांना, जो बाबांचा फोटो आहे तपश्चर्याचा, तो खिशातून काढून छातीवर ठेवला. त्या क्षणी भूत पळून गेले. मग कळाले की भंडारघरातील टोपल्यातील भाकरी भूत घेऊन जात होतं. हा सर्व प्रकार जनार्दन बाबांना सांगितला. त्यांनी लगेच त्या जागेत विभूती टाकली आणि सकाळची विधी मोठ्या आवाजात स्पीकरवर स्वतः जनार्दन स्वामी म्हणले. तेव्हापासून हा सर्व प्रकार बंद झाला. वेरूळ जवळच कसाबखेडे येथे लाल रंगाच्या दगडाची खाण सापडली. तेथून मंदिराचा दगड आणायचा आणि मंदिराचं काम सुरू केलं. पाया खंदत असताना या वेरूळची कथा अशी आहे. या मंदिराचा पाया खंदत असताना 7 कढाया सोनं सापडलं. जनार्दन बाबांना भक्तांनी सांगितलं, बाबा 7 कढाया सोनं. बाबांनी सांगितलं, ते आपलं नाही. आपण काही परिश्रम केले नाहीये. एवढी धनसंपत्ती हे गुप्त धन आहे. हे देवाचं आहे. हे शिवाचं आहे. म्हणून बाबांनी सांगितलं, पुरून टाका. बाबांनी त्यातलं काही घेतलं नाही आणि मंदिराचं काम सुरू केलं. दररोज खाणीवर जनार्दन बाबा भक्तगणा सवय जाऊन बसायचे. दगड काढत असताना त्या खाणीजवळच बसायचे. डोंगराजवळ बसायचे. आणि एक दिवस एक भला मोठा दगड, मोठी शिळा बाबा बसलेले होते. डोलीत बाबा बसलेले आणि त्या दिशेनं सरळ तो दगड धाड धाड खाली येत होता. येत असताना सर्व भक्तजन पळाले. अंगाला घाम आला. डोळे बंद करून कृष्णेश्वरा धाव, जनार्दन बाबा धाव असं म्हणू लागले. प्रार्थना करू लागले. तेवढ्यात जनार्दन बाबांनी त्या दगडाकडे आशीर्वादाचा हात केला आणि काय चमत्कार, काय लीला बाबांची. तो दगड जनार्दन बाबाकडे न येता बाजूला निघून गेला. हा सर्व प्रकार जेव्हा भाविकांनी पाहिला, देवा हो, अक्षरशः आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून येत होते. की बाबाजी, काय दिव्य चमत्कार, काय दिव्य लीला आहे तुमची. हे तुमच्या तपाचं सामर्थ्य आहे. आणि बाबा नेहमी सामर्थ्यपणाला लावायचे आणि म्हणूनच हे घडत होतं. नाहीतर आज फार वाईट झाले असतं. पण ही दिव्य शक्ती बाबाजवळ पाहायला मिळाली. मंदिराचं काम चालू असताना एक दिवस बाबांची तब्येत बिघडली.
त्यांना औरंगाबादला दवाखान्यात ॲडमिट केले. ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. भुलीचं इंजेक्शन दिलं. हातामध्ये खोलीमध्ये फक्त डॉक्टर होते. जनार्दन बाबा बेशुद्ध अवस्थेत असताना सुद्धा रोमातून मुखातून शिव शिव असा ध्वनी ऐकू येऊ लागला. डॉक्टरला वाटलं कोण म्हणतंय, इथं तर कोणी नाही, आवाज कुठून येतोय. डॉक्टर हैराण झाला. त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. तेव्हा जनार्दन बाबांना हात जोडून नतमस्तक झाला. त्या डॉक्टरांना एवढी अनुभूती आली. बाबांना नमस्कार केला, क्षमा मागितली. बाबा, तुम्हाला काही झालेलं नाही, तुम्ही साक्षात शिव आहात. मला सर्व अनुभूती आली. नमस्कार करून पुन्हा बाबा वेरूळला सिद्धेश्वराच्या कामासाठी आले. आणि बाबांनी ठरवलं सिद्धेश्वराचं मंदिराचं प्राणप्रतिष्ठा करायची. पण हे सर्व प्राणप्रतिष्ठेचं सूत्र कोणाला द्यायचं, आणि म्हणून त्यावेळेस त्या भागातील सन्माननीय बाळासाहेब पवार औरंगाबाद यांच्याकडे सोपवलं. भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं आयोजन ठरवलं. त्यात अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, भागवत पारायण, शिवपंचायत आणि याग, महाप्रसादाची मोठी व्यवस्था. दररोज सकाळ संध्याकाळ जनार्दन स्वामींचं प्रवचन व्यासपीठावर व्हायचं. प्रत्येक मंडप स्वतंत्र होता. दररोज भजन कीर्तन प्रवचन आणि यज्ञात आहुत्या पडत होत्या. आणि या कार्यक्रमासाठी अनेक भावी भक्त येऊ लागले. त्याचबरोबर काही आंधळे पांगळे कुष्ठरोगी येऊ लागले. अशा वेळी बाळासाहेब पवारांना जनार्दन बाबा म्हणाले, साहेब, त्या कुष्ठरोग्याची सेवा आपण केली पाहिजे. आणि म्हणून मोठ्या कढईमध्ये गरम पाणी केलं. सर्वांनी त्या गरम पाण्याच्या बादल्या जनार्दन बाबाजवळ दिल्या. बाळासाहेब व त्यांची धर्मपत्नी या दोघांनाही सांगितलं, कुष्ठरोग्यांना स्नान घाला. आणि खरोखर त्या कुष्ठरोग्यांची सेवा बाबांनी केली. साबण लावून त्यांना स्नान घातलं, नवीन वस्त्र दिलं, थोडेफार पैसेही दिले. त्यांना गंध लावून फुलाचे हार घालून मिठाई दिली. अशा वेळी जनार्दन स्वामी अक्षरशः गहिवरले होते आणि सांगितलं, शाबास बेटा बाळासाहेब, गुरुच्या आज्ञानं तू हे सगळं केलं. खऱ्या अर्थानं हे जनार्दन स्वामी तुकोबरायांच्या भाषेत खरोखर साधू होते. तुकोबराय म्हणतात, जे कारंजले गांजले जे कारंजले गांजले जे कारंजले गांजले कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले आपुले तोची सादोळ खावा तोची सादोळ खावा देव तेथेची जाणावा संतांचा अवतार खरोखरच
संसारात रंजलेल्यांना, अनेक गोष्टी कार्यात गांजलेल्यांना, सर्वसामान्यासाठी, सर्वांसाठी आपलं संपूर्ण देह खर्ची करणारे असे दिव्य संत साधू म्हणजे जनार्दन स्वामी होय. त्यांचं दिव्य कार्य होतं. असा सुंदर असा कार्यक्रम झाला. भगवान सिद्धेश्वराची प्राणप्रतिष्ठा दिनांक 22/7/1972 22/7/1972 संपन्न झाली. जनार्दन बाबांना खूप आनंद झाला. याच वेळी वेरूळ आश्रमालगतच गुरुकुलासाठी जमीन घेऊन त्यात गुरुकुल पद्धतीचं शिक्षण बाबांनी लहान मुलांना देण्याचं ठरवलं. कार्याला सुरुवात झाली. हळूहळू गोरगरिबांचे मुलं येऊ लागले, शिक्षण घेऊ लागले. सकाळ संध्याकाळ नित्यनेम विधी, छोट्या छोट्या बालकांना संस्कार, योगासने, प्राणायाम, 12 यम नियम असा अभ्यास या गुरुकुलात सुरू झाला. सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग, त्यात श्री होळकर सर व त्यांचे सहकारी, सर्व गुरुजन वर्ग यावेळेस बरेचसे शाळेची कामे बघत होते. जनार्दन बाबांच्या शाळेच्या मान्यतेसाठी अनेकांनी सखोल प्रयत्न केले होते. संबंधित अधिकाऱ्याला भेटणे आणि एके दिवशी अचानक कृष्णेश्वरच्या दर्शनासाठी अधिकारी मंडळी आली. त्यातल्या त्यात माननीय मुख्यमंत्री अंतुले साहेब हेही आलेले होते. त्यांना कळाले जनार्दन बाबांचं फार मोठं गुरुकुलाचं काम या ठिकाणी झालंय, पण त्या गुरुकुलाला मान्यता नाही हे त्यांच्या लक्षात आलं. श्री चव्हाण साहेबांनी त्यांना व माननीय कोले साहेबांनी जनार्दन बाबाकडे त्यांना आणलं. त्यांनी बाबाजींचं दर्शन घेतलं आणि त्याच वेळेस मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब स्वतः उभे राहिले आणि बोलायला लागले की आजपासून या जनार्दन स्वामींच्या गुरुकुलाला महाराष्ट्र शासनाची मंजुरी दिली. त्यानंतर त्यांचा सत्कार झाला. ते दर्शन करून निघून गेले आणि मग त्यावेळेस बाबा म्हणायला लागले, बाबा हो, हे कार्य देवाचं आहे, शिवाचं आहे. या ठिकाणी देवाला येऊन इथं कार्य करावं लागल आणि म्हणूनच साहेबाने मंजुरी दिली. जनार्दन बाबा कोणतेही काम करायचं तर विभूती द्यायची. त्या विभूतीनं सर्व कामं व्हायची. वेरूळ येथे भरपूर जमीन मिळाली. त्यात मोसंबीच्या बागा, गुरुकुलाची इमारत, गोशाळा, वसतिगृह सुरू झाले. वेरूळ लगतच शृंगार नाला आहे. श्री लालाभाऊ परदेशी यांची जमीन होती, ती बाबाजींना मिळाली. त्यात कुटिया, अनेक विहिरी खोदून हजारो पाईपलाईन करून शेतीमध्ये फिरवली. त्या शेतीमध्ये चिकू, आंबा, डाळिंब, ऊस, भुईमुंग, मोसंबी, पेरू, द्राक्षे ह्यांची बागा लावल्या. जमीन संपूर्ण ट्रॅक्टरनं केनी या साह्यानं सपाटीकरण करून घेतलं, लेवल केले आणि त्या शेतात सर्व पिके स्वामीजी दरवर्षी करत असत. श्री बाबाजी या शृंगार नाल्यात जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा रस्ता नसायचा. कधी ते बैलगाडीत बसून यायचे. बाकींच्या भाविकांना तर खडतर रस्ता सुचत नसे, कारण जनार्दन बाबा कामावर, विहिरीवर बसायचे. कामाच्या ठिकाणी बसायचे, अडचणीत असायचे, चांगली सोय नसायची. आणि ही भूमी
भगवान शंकर आणि पार्वती यांची लीलाभूमी होती आणि म्हणून बाबा तिथं हे कार्य करत या भूमीचा महिमा वाढवण्यासाठी या भूमीत जपतप अनुष्ठान पारायण करून घेतले. त्याचबरोबर वेरूळच्या खालच्या बाजूला जवळच नाथनाला आहे, तेथे सुद्धा बाबाजींनी कुट्या भरपूर शेती घेतली. तिथे विहीर खोदून पाईपलाईन करून ऊसाची लागवड केली, सुंदर अशी शेती केली. अधूनमधून या स्थानावर जनार्दन स्वामी येऊन कार्य बघायचे. अहोरात्र श्रमदान चालू असायचे आणि पुन्हा आश्रमात यायचे. या वेरूळ आश्रमात शांतिगिरी बाबा यांची निवड केली आणि तेही शेतीचे काम सर्व कामं बघायचे. वेरूळ मधली वेळ गंगा, वेरूळ मधली वेळ गंगा, वेरूळ मधली वेळ गंगा, जपी तपी तुपी तिथेच रंगा. वेरूळ मधली वेळ गंगा, जपी तपी तुम्ही तिथेच रंगा. सिद्धेश्वराचा शंख नादला, सिद्धेश्वराचा शंख नादला, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा.